नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश या पदासाठी जी लेखी परीक्षा झाली होती रविवारी, तर त्या दिवशीची आता जी आन्सर की आहे ते आता बघणार आहे आपण. चला सुरू करूया. भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? तर मोसिनराम. भारतातील ट्रान्स हिमालय पर्वतरांगेमध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? तर काराकोरम, झास्कर, लडाख, तर शिवालिक नाही आहे. ह्या 3 आहे. नंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर पूर्णा, मुळा, प्रवरा, भीमा, तर भीमा ही नाही आहे. ठीक आहे, चला पुढं. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर सारनाथ. कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर सारनाथ. चंद्रयान-3 मोहिमेचा उद्देश काय? तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे. PDF चे पूर्ण रूप काय आहे? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. विजेचा शोध कोण लावला? तर बेंजामिन फ्रँकलिन. विजेच्या दिव्याचा बल्बचा शोध कोण लावला असतं? तर एडिसननं म्हटलं असतं, पण विजेचा शोध कोणी लावला? तर बेंजामिन फ्रँकलिन. नंतर वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? तर वनस्पतीसाठी आवश्यक काय आहे अन्न तयार करण्यासाठी? तर सूर्यप्रकाश पाहिजे, पाणी पाहिजे, कार्बन डायऑक्साईड पाहिजे आणि यांच्यापासून ऑक्सिजन तयार होते. तर आपल्याला आपलं वेगळं उत्तर येईल ऑक्सिजन. खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? पृथ्वी, मंगळ, शनिक, युरेनस. तर पृथ्वी ऑप्शन चुकीचं आहे, तर युरेनस आहे. पुढं लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? तर लाईट इयर हे अंतराचे मोजमाप आहे. वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असला त्याची त्रिज्या किती? तर 7 सेंटीमीटर. नंतर त्रिकोणाच्या अंतर्गत कोणाची बेरीज किती अंशी असते? तर 180. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषयक तरतुदी कोणत्या भागात आहे? तर भाग 2 मध्ये. पंचायत राज व्यवस्थेत त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणाचा स्तर समाविष्ट होत नाही? तर नगर परिषद. समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणाचे? तर धोंडो केशव कर्वे यांचा आहे. तर हा प्रश्न 100% चुकणार आहे, म्हणजे त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. पुढं तर एका संख्येचा 20% बरोबर 60 असल्यास ती संख्या 300 आहे. सन बरोबर TB हो, तर कॅट बरोबर काय? तर DBU. एका रांगेत 12 मुले उभे आहेत. राम डावीकडून 5वा आहे, तर उजवीकडून तो कितवा असेल? तर 8वा असेल. एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालले, नंतर डावीकडे वळून 6 पावले चालली, पुन्हा डावीकडून 8 पावले चालली, तर ती व्यक्ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे? तर 6. श्याम म्हणतो, गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे. तर गीता ही श्यामची कोण भाची? मी काम केले या वाक्याचा काळ कोणता? भूतकाळ. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. दुरित या शब्दाचा अर्थ होते पाप. दुरित या शब्दाचा अर्थ काय होते? पाप. माझे विद्यापीठ हा कोणाचा कविता संग्रह आहे? तर नारायण सुर्वे. हर्षचरित हा ग्रंथ कोणाचा आहे? तर बाणा भट्टांचा. हर्षचरित कोणाचा आहे? बाणा भट्टांचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? दुबई. 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर विनोद कुमार शुक्लाला. आंतरराष्ट्रीय न्यायालय जे कुठे स्थित आहे? हेग. खालीपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिले आहेत? तर हिंद स्वराज. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण मानला जातो? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी झालेली एक्झाम आहे त्याचे ॲन्सर आपण बघितलेले आहे. तर यामध्ये काही ॲन्सर हे काही चुकीचे दिले आहे त्यांनी, तर त्याचे मार्क्स तुम्हाला आता भेटते नाही भेटत ते ॲन्सर की आल्यावरच तुम्हाला कळेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.